उपस्थित मान्यवर अतिथीगण व विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी शेलूर या गावामध्ये युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व जनजागृती करू पाहण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिरमध्ये आम्ही शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथील विद्यार्थीगण टीम सक्षम आपणास सादर करीत आहोत पथनाट्य पाणी हरवलं. म्हणजे नमन करणे. बरं, पाण्याला नमन का करायचं? काय करणार पाण्याला? बरं मला सांगा, तुम्ही सगळ्याला पाणी लागते का? है ना? का तुमच्या गावात आहे कोणी बिना पाण्यात जगणार? नाही का? अरे, जसं आपल्याला आयुष्यभर पाणी लागते तसं आपल्याला जन्माला यायच्या आधी मेल्यानंतरही पाणी लागते. अरे, बाळ जन्माला यायच्या आधी आईच्या गर्भात ते पाण्याच्या कुशीतच वाढतो आणि मेल्यानंतर आपल्याकडे मेलेल्या माणसाला पाणी पाहिजे परंपरा नाही का? बरं मला सांगा, मेल्या माणसाचा हस्त कुठं अर्पण करतो आपण? पाण्यातच अर्पण करतो. देवाच्या भूमीला खुनाची नजर लागली, पाण्याविना माणसाची जिंदगी बुडाली. जगात पिण्यायोग्य पाणी उरले टंकत नाही कदर किंमत पाण्याची, हे जीवन न चालेल पाण्यावी. पाण्याचे टँकर मिरवतील रस्त्यावर, लिटर मागे किंमत वाढेल बाजारभर. बरं मला सांगा, आपलं शरीर किती टक्के पाण्याने बनलेलं आहे? बरोबर. बरं, तुमच्या गावात शेती करतात का? शेती वावर? बरं मला सांगा, शेतीला पाणी वापरतो आपण? एक प्रश्न विचारू का? आता मला सांगा, 2 घागरी घेतल्या, त्या पालत्या मारल्या, एकावर 7ची मोटर लावली, एकावर 5ची मोटर लावली, कोणती लोक? कोणी म्हणते 7ची बरी, कोणी म्हणते 5ची बरी. अरे, त्या घागरी पालत्या आहेत, पालत्या. जसं पालत्या घागरीवर पाणी घालून काहीच फायदा नाही, तसं आपण पाणी कुठं वापरलं पाहिजे, कसं वापरलं पाहिजे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून शेतीत पाणी वापरताना आपण ठिबक सिंचनाचा उपयोग करावा, तुषार सिंचनाचा उपयोग करावा आणि शेततळी बांधावे.
नाही पाणी आकाशात, नाही खोल जमिनीत, नाही पाणी विहिरीत, नाही नदी नाल्यात. त्या मायला मग महाराज पाणी गेलं तरी कुठं? बिस्लरीच्या बाटली. पाणी हरवलं. या माणसाने कोळी जंगले झाडे, बांधले मोठमोठाले वाडे, केले निसर्गाचे तुकडे, धरणी माय ठाऊ पुढे. बरं का महाराज, काल आपण त्या शेतकऱ्याला भेटलो, काय तुम्ही सांगा बरं बापकडे? हो महाराज, मी त्या शेतकऱ्याला विचारलं काय म्हणतं पीक पाणी. म्हणे कशाचं पीक आणि कशाचं काय, गरजेच्या वेळेला पाऊसच नसतो. छाताडावर दगड ठेवून शेत करावं लागतंय, छाताडावर दगड ठेवून. जेव्हा गरज संपते तेव्हा जे ते बटन दाबून की शेतात पाणी, पिकात पाणी. सोयाबीनला पाणी, तुरीला पाणी. सोयाबीनला कोण, तुरीला कोण. अरे बा, पाणीच पाणी. पाणी 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 गल्ल गल्ल बाई मी डेव्हलपमेंटचे वाहतात वारे, बुजविले नदी नाले सारे, उंचावर विरविली तोरे, सेवातील पाण्याचे झरे. अहो महाराज, पण डेव्हलपमेंट तर गरजेची आहे. हो, मी कुठं नाही म्हटले, पण या उन्नतीच्या नावाखाली त्याला सिंचन घोटाळा, करोडोची शाळा, नाही करण्याचं नावं, नाही करता ठिकाणा, नाही डोळ्याला डोळा, असं वाटतं करोडा. अरे पाहूच कुठे, फक्त मुलाच्या सळा. ही सारी कहाणी कधीची पुराणी, ही राजकारणी स्वतः साधतानी, ही कसली प्रगती का सांगे नको, इतांबडी माझी का झाली विराणी. पावसाचा नाही पत्ता, दुःखाचं जग दाटलं. पाणी हरवलं, कोणी चोरलं.
पावसाच्या पाण्याची करा साठवण, नदी जोड प्रकल्पाची करा पाठराखण, बंद करा पाण्याचे राजकारण आणि द्या पिकास संरक्षण. विठ्ठल विठ्ठल. शेतकरी बांधा, पाझर तलाव वृद्धिंगत करा. लहान लहान बंधाऱ्यांनी पाऊस होईल तुमचा ताब्यातला. महाराष्ट्रात योजना जलयुक्त शेततळे सिंचन. पण आपणच पाणी काय वाचवलं तर नळ येईल गुडरूप. पाणी आपल्या आजोबांनी पाहिले ते नदीमध्ये, आपल्या वडिलांनी पाहिले ते विहिरीमध्ये, आपण पाहतोय ते नळांमध्ये, आपली मुले पाहतील ते बॉटलमध्ये आणि आपली नातवंड पाहतील ते कॅप्सूलमध्ये. जर आताही याकडे दुर्लक्ष केलं तर पाणी आपल्याला पाहायला मिळेल ते फक्त अश्रूंमध्ये. अरे देवा, पावसाने तर जणू आपला पत्ता हरवलाच की काय. अहो, अंगणामधल्या विहिरीतलं बेडूक सुद्धा पाणी शोधतंय. समस्या तर खूप आहेत, परंतु यावर सरकारने आपल्याला विविध उपाय सुद्धा दिलेले आहेत. चला तर मंडळी, आता कान लावून ऐकूया या योजनाची बोल. जलयुक्त शिवार अभियान, अटल भूजल योजना, मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना, मायक्रो सिंचन योजना, जल जीवन मिशन, पाणी फाउंडेशन उपक्रम. जेव्हा ढग रुजतात आभाळ सुटतात, जेव्हा ढग रुजतात आभाळ सुटतात, तेव्हा महाराष्ट्र म्हणतो योजना करू धरती भरू. म्हणून मुख्यमंत्री जलसंधारण योजना नेली प्रत्येक गावाच्या दारी. नाले, ओढे, तळी सगळं सुधारून दिलं पाणी भारी. जिथे पाऊस कमी तिथे दुष्काळ भारी, जिथे पाऊस कमी तिथे दुष्काळ भारी, जिथे जास्त तिथे वाहून जाई संसारी, जिथे जास्त तिथे वाहून जाई संसारी. म्हणून नदीचं पाणी नदीला आणि नदीजोड प्रकल्प महाराष्ट्राच्या जीवनाला. पावसाच्या थेंबात असतं जीवनाचं धन, पावसाच्या थेंबात असतं जीवनाचं धन. योजना पाळणारे बंधूंनो वाचे भविष्यातील जण. पाऊस आला की धावा धाव, पाऊस आला की धावा धाव. पण जर योजना केली तरच होईल आपल्या गावाचा ठाव, तरच होईल आपल्या गावाचा ठाव.
पाण्याचा संदेश मनात असला पाहिजे. हो, भारूड संपलं मग काम सुरू. पाणी वाचवा हेच आपली घरी गुरुविद्ये रुजू. तर चला आपण आता कीर्तन करू. कर जोडून विनवितो तुम्हारे बोलिलेले पुरे वेळी वाकुडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुमची. काही चुकून तोंडातून काही शब्द चुकीचे निघाले असतील तर तुम्ही सर्व मायबाबांनी आमची चुकी आपल्या पदरात घ्यावी ही विनंती. आणि आपल्या गावाचे युवा मृदंगाचार्य जयंत काका. शेवटच्या क्षणाला विश्रांती मदत केली. धन्यवाद.